हा म्हणजे खरं तर तुमच्यासाठी ठेवले होते, पण आता आजीनी घालून दिलेला रात्री एकत्र जेवण्याचा नियम तुम्ही मोडलात, त्यामुळे मग आता मी खाते. ते जरा बाहेर कामात अडकलो होतो म्हणून बाहेरच जेवून आलो. ओके, काय ओके कसं करता? तुम्ही बाहेरून जेवून आलात ते ओके, पण आजी असं म्हणत होता की गुलाबजाम खूप छान झालेत. ओ ओ लहान मुलांसारखं मी खाताना तुम्ही काय तोंड उघडून बसलाय? माझं पोट दुखेल ना. दुखलंच पाहिजे. काय म्हणाला? नाही काय नाही. मी खाऊ? खा ना खा, गुलाबजाम खा. नक्की? हो. नाही म्हणजे तुमच्यासाठी ठेवले होते, म्हणजे ते कदाचित तुमच्या वाटणीचे होते म्हणून परवानगी मागितली, नाही तर नसती मागितली. आज का गुलाबजाम केले असतील? मी तुम्हाला म्हणाले होते बघा, मी नवीन जॉबसाठी अप्लाय केलं होतं, त्याने इंटरव्ह्यूसाठी कॉल केला होता. तो इंटरव्ह्यू माझा मस्त झाला. वा, आनंद आहे. त्याच आनंदासाठी हे गुलाबजाम बनवले होते. खाणार? अहो घ्या ना. तसेही आनंद वाटला ना की तो अजून वाढतो. आजी पण हेच म्हणते. मग आता आजी म्हणते म्हणून तरी घ्या. नाही नको घ्या. नको नको अहो घ्या की. घ्या ना. नको नको. नक्की? हो. ठीक आहे. आता काय मग? आता 3 गुलाबजाम जरा जास्तच होतील. इतके छान झालेत खरे, पण ठीक आहे, मलाच खावे लागतील. खरं तर पोटात जागा नाहीये, मी खूप खाल्ले, पण आता कुठे फुकट घालवायचे? गुलाबजाम फुकट घालवणं म्हणजे पाप. नाही, थांबा 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 थांबा. तुम्ही काय म्हणालात? आजीने खूप आग्रह केला ना? नाही, आणि आजीचा आग्रह मी कधीच मोडत नाही. खरंय. बघू. लहानपणापासून मी आजीचा आग्रह कधी मोडला नाहीये, आणि तुम्हालाही बरं वाटेल, त्यामुळे ठीकच आहे. थँक्यू. आजीने आग्रह केला म्हणून, नाहीतर. आणि तुमचंही अभिनंदन. बरे झालेत का? ठीक आहे, म्हणजे अजून जास्त चांगला व्हायला स्कोप आहे. थँक्यू. हा सावकाश. हो, झालं माझं. घेऊन जाऊ? राहू दे, मी काही खाणार नाही, पण